राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आलाय. काल दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हालचालीनंतर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार हे जवळपास निश्चित झालंय. मात्र या शपथविधी सोहळ्यापासून शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दूर ठेवण्यात आल्याचं चित्र आता स्पष्टपणे समोर येत आहे. अजित पवार यांच्या अकाली जाण्यानंतर शरद पवार पुढाकार घेऊन दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आणतील आणि पवार कुटुंबाचं राजकारण एका सूत्रात बांधतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. पण प्रत्यक्षात घडलेलं चित्र वेगळंच आहे. सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नेत्यांनी स्वतंत्रपणे निर्णय घेत सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदावर विराजमान करण्याचा निर्णय घेतलाय. विशेष म्हणजे या सगळ्या घडामोडींची साधी माहिती शरद पवार यांना नव्हती असं सांगितलं जात आहे. दरम्यान आज शरद पवार यांनी बारामतीमध्ये पत्रकार परिषद घेत राज्यातील घडामोडींवर भाष्य केलं. खरं तर अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. पवार कुटुंबाचं राजकारण टिकवून ठेवण्याची जबाबदारी स्वतःवर घेत या दुःखाच्या काळातही त्यांनी कामाला सुरुवात केली असून काल बारामतीत नीरा नदीची पाहणी करताना त्यांनी एक मोठा संदेश दिला. बारामतीचा 7-12 मी अजितदादांच्या नावावर केला होता, पण आता अजितदादा गेल्यानंतर मी म्हणजे मूळ मालक 7-12 पुन्हा स्वतःच्या नावावर घेतला आहे असं म्हणत त्यांनी जबाबदारी स्वीकारल्याचं स्पष्ट केलं. या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत शरद पवारांनी नेमकं काय सांगितलं, पत्रकार परिषदेतून सूचित केलेल्या 5 गोष्टी कोणत्या आणि अजित पवार यांच्यानंतर पवार कुटुंबात नेमकं काय सुरू आहे याची माहिती देणारा हा सविस्तर आढावा आहे. अजित पवार यांच्या जाण्यानं राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा आधार हरपला आहे आणि पक्षाच्या नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झालाय. याच पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील वरिष्ठ नेत्यांनी पुढाकार घेत पक्षाचं नेतृत्व सुनेत्रा पवार यांच्या हाती देण्याचा निर्णय घेतल्याचं समोर येत असून आज संध्याकाळी त्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत आणि महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पुढे जाणार असल्याचं चित्र आहे. मात्र याच दरम्यान या सगळ्या घडामोडींबाबत शरद पवार यांना कोणतीही कल्पना नव्हती असा खुलासा खुद्द शरद पवार यांनी केल्यानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शपथविधीबाबत विचारलं असता शरद पवार म्हणाले, मला याबाबत काही माहिती नाही. मी हे सकाळी वर्तमानपत्रात वाचलं. पुढे बोलताना ते म्हणाले, अजित पवार पक्षाची जबाबदारी सांभाळत होते. ते गेले, आता कुणीतरी पुढे यायला पाहिजे. पक्षानं निर्णय घेतलाय, पक्ष त्यांचा आहे. तसेच आमचा मार्ग वेगळा आहे. परिवार हा देण्यासाठी आहे पण राजकारण वेगळं असतं असं स्पष्ट करत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे पक्षाचे प्रमुख असल्याचं सांगून त्यांनी या निर्णयावर भाष्य करणं टाळलं. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी कोणतीही चर्चा केलेली नसल्यामुळं पवार कुटुंबात नाराजी असल्याचं बोललं जात आहे. काल बारामतीत रक्षा विसर्जनाच्या वेळी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र होत्या, पण विधीनंतर वेगवेगळ्या दिशेने गेल्या आणि त्यानंतर मुंबईत घडामोडींना वेग आला. सुनेत्रा पवारांनी शरद पवारांशी संवाद न साधल्यानं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलिनीकरणाच्या चर्चेला खोडा बसल्याचं सांगितलं जात आहे. यावर प्रश्न विचारल्यावर शरद पवार म्हणाले की विलिनीकरणाच्या चर्चेत भाजपचा काहीही संबंध नव्हता. 12 तारखेला निर्णय जाहीर करायचा होता आणि ही तारीख अजित पवारांनीच दिली होती. मात्र दुर्दैवानं अपघात झाला आणि मागील 4 महिन्यांपासून अजित पवार या प्रक्रियेसाठी प्रयत्नशील होते.
या सगळ्या घडामोडींमधून आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या शक्यतेला पूर्णविराम मिळाल्याचं स्पष्ट दिसत असून हे सगळं शरद पवार यांच्या इच्छेविरोधात होत असल्याचं त्यांनी सूचित केलं आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर अप्रत्यक्ष आरोप करत अजित पवार यांची अंतिम इच्छा विलिनीकरणाचीच होती असा थेट संदेश त्यांनी कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवला आहे. दरम्यान बारामतीतील गोविंदबाग येथे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पवार कुटुंबाची महत्त्वाची बैठक सुरू असून सुप्रिया सुळे, रोहित पवार, योगेंद्र पवार, राजेंद्र पवार आणि नंतर पार्थ पवारही उपस्थित झाले आहेत. त्यामुळे संवादाची शक्यता पुन्हा निर्माण झाली असली तरी पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याबाबत सध्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू आहेत.